ओबीसींच्या खरं तर या राज्याचे प्रमुख म्हणून त्यांची भूमिका काय पाहिजे एकनाथ शिंदेची, की दोन्ही समाजावरती अन्याय नाही झाला पाहिजे. ते एकीकडे म्हणतात की आम्ही आरक्षणाला धक्का लावणार नाही ओबीसींच्या, दुसरीकडे एकनाथ शिंदे हे जर सरकारचे प्रमुख असतील तर शिंदे सरकार मागच्या दारानं अशी सर्टिफिकेट्स वाटण्याचं काम करतंय ना, ते सर्टिफिकेट्स वाटण्याचं काम थांबलेलं नाहीये ना. मग ही कोण धक्का लावतंय? मग शिंदे जाणून बुजून ओबीसी आरक्षणाला धक्का लावतायत का? आणि हाच मुद्दा आहे ना महत्वाचा. मागच्या दारानं आता तुम्ही आरक्षणाला धक्का लावत नाही आहात, पण मागच्या दारानं त्या आरक्षणामध्ये भरती चालू केलेली आहे तुम्ही, ती अत्यंत गंभीर आहे, ती समाजामध्ये तेढ निर्माण करणारी आहे, ती तिथल्या वर्गवारीमध्ये तेढ निर्माण करणारी आहे, गावगाड्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण करणारी आहे. आणि ज्या वेळेला साळी माळी कोष्टी लोहार सुतार अशी जी मंडळी आहेत ज्यांना अत्यंत कमी प्रतिनिधित्व आहे गावगाड्यामध्ये, ही लोक कुठल्या तरी पंचायत समितीवरती, कुठल्या तरी ग्रामपंचायतीवरती, कुठल्या तरी झेडपीवरती निवडून येत होती. या सगळ्या मंडळींचं लोकप्रतिनिधित्व हिसकावण्याचा हा प्रयत्न आहे. अर्थात हे जर कुणी बोललं तर हे जरांगींना खपत नाहीये, अर्थात हे जर कुणी बोललं तर हे इथल्या मराठा प्रस्थापितांना खपत नाहीये, आणि मग ते खपत नाहीये आणि हे खरं असून सुद्धा हे होऊ देत आहेत, तर मग हे केवळ शिंदे होऊ देत आहेत. त्यामुळं मला असं वाटतंय की केवळ मतांच्या विभागण्यासाठी किंवा मतांची गोळाबेरीज करण्यासाठी हे घडतंय असं नाही, तर याच्या मागे सुनियोजित प्लॅन आहे. पाठीमागून मागच्या दारानं भरती करण्यामागे राजकारण आहे, आणि हे राजकारण ओबीसी विरुद्ध मराठा असण्यापेक्षा हे सरकारमधल्या ॲस्पायरेशन्सचं राजकारण आहे, भविष्यातल्या राजकारणाच्या ॲस्पायरेशनचं राजकारण आहे, आणि त्यामुळे हे घडतंय. मग हे कोण घडवतंय हे तपासण्याची वेळ आलेली आहे. शक्यतांचा खेळ आपण एक वेळ बाजूला ठेवला तर जे दिसतंय ते तरी आपण म्हणायला पाहिजे. जे दिसतंय ते हे आहे की मुख्यमंत्री शिंदे हे मागच्या दारानं ओबीसीमध्ये भरती करतात मराठा समाजातल्या लोकांची, अशा पद्धतीने सर्टिफिकेट्स वाटून. जरांगे असं कसं काय डिक्टेट करू शकतात की तुम्ही यांना सर्टिफिकेट्स पण वाटायची आणि तुम्ही यांची जात पडताळणी प्रमाणपत्र पण करून घ्यायचं, म्हणजे जात पडताळणी समितीला पण डिरेक्ट करायचं. जरांगे असं कसं काय डिरेक्ट करू शकतात या सरकारला की तुम्ही घर जाळलेल्यांवरती ती लोक आमची पण नाहीत एका बाजूला आणि त्यांच्यावर कारवाई करायची नाही, कदाचित त्याच्यामध्ये काही मराठा लोकांवरती कारवाई होईल याची भीती त्यांना वाटते. हे दुटप्पी जे बोलणं आहे आणि त्याच्यानुसार ज्या कारवाया होत आहेत, हे बोलणं जे आहे हे मला असं वाटतं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना याबद्दल प्रश्न विचारले गेले पाहिजेत, जे विचारले जात नाहीयेत. प्रश्न अजितदादांना विचारले जात आहेत, प्रश्न फडणवीसांना विचारले जात आहेत. खरं तर याच्याबद्दल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समोर येऊन सांगितलं पाहिजे की किती लोकांना आजपर्यंत तुम्ही ओबीसी म्हणून कुणबी म्हणून भरती केलं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जरांगेंचं उपोषण चालू झाल्यापासून, आणि डेडलाईन दिल्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे राज्यकर्ते, महाराष्ट्राचे प्रमुख, सरकारचे प्रमुख हे जरांगेंसाठी काम करतात का हे कायद्यासाठी काम करतायत, हा सुद्धा प्रश्न त्यांना विचारला गेला पाहिजे. अशा पद्धतीनं सर्टिफिकेट्स वाटणं हे कायद्यात बसतं का हे सुद्धा त्यांना विचारलं गेलं पाहिजे. ज्या पद्धतीच्या निळ्या अक्षरातल्या नव्या शाईपेननी केलेल्या नोंदी आढळलेल्या आहेत अशांना सुद्धा सर्टिफिकेट्स वाटली जात आहेत, हे कायद्यात बसतं का हे सुद्धा त्यांना विचारलं पाहिजे. म्हणजे हे सगळे प्रश्न आहेत. मला असं वाटतंय की हिडन जे आहे ते शोधण्यापेक्षा जे दिसतंय ते तरी विचारलं गेलं पाहिजे त्यांना. जे दिसतंय ते भुजबळ विचारतात आहेत, म्हणूनच त्याच्यावरून शक्यतांचा गेम सुरू झालेला आहे. आणि एक्झॅक्टली हेच प्रश्न आज भुजबळांनी विचारलेले आहेत की ज्या पद्धतीने ही सर्टिफिकेट्स वाटली जात आहेत, म्हणजे मला तर असं वाटतं पत्रकारांपेक्षा भुजबळच जास्त प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारतायत, आणि त्याच्यामुळेच आपल्याला या शक्यतांवरती चर्चा करावी लागते कुठेतरी. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट ह्याच्यामध्ये अशी आहे, म्हणजे मला माझी जी माहिती आहे त्याच्यानुसार ज्यावेळेस मराठा आंदोलनाने वेग घ्यायला सुरुवात झाली होती त्याच वेळेस 4 विधानसभा निवडणुकांची प्रचार सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू झालेला होता. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये खास करून भारतीय जनता पार्टीचं स्वतःचे स्टेक आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर लोकसभेच्या निवडणुका त्याच्यामध्ये होणार आहेत. मराठा रिझर्वेशनच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती अशाच पद्धतीचं आंदोलन उद्या हरियाणामध्ये ज्या अल्टरनेटिव्ह सुद्धा त्यांच्यासमोर उभं राहिलं साठे, ती पण एक गोष्ट त्याच्यामध्ये असू शकते असं वाटतं का? म्हणजे ते नॅरेटिव्ह कुठेतरी तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. याचा राजकीय फायदा शिंदेना मिळेल का? मिळेल सुद्धा, नाही सुद्धा मिळू शकणार.